जय भैरवनाथ। आज 15 ऑगस्ट भारतीय स्वतंत्र दिन। आपल्या भारतावर पहिलं मुसलमानचं राज्य होतं. शिवाजी महाराजांनी मराठा स्वराज्य स्थापन केलं. त्याच्यानंतर इंग्रज आले. इंग्रजांचं राज्य होतं, हुकुमशाही होती. आणि मग आपल्या भारतीय जवानांनी भगतसिंग, राजगुरू, मदनलाल धिंगडा यांनी आपल्या आत्म्याचं बलिदान केलं आणि आपल्याला 1947 रोजी भारत स्वतंत्र मिळालं. आणि मग आज आपण तो स्वतंत्र दिवस साजरा करतो. पण या स्वातंत्र्याचा विषय आज झालेला आहे का मला स्वातंत्र्य मिळालं मग मी कसाही वागल, मला येईल तसा मी वागतो, मी दुसऱ्याचा विचार करीत नाही. म्हणून स्वतंत्र मिळणं म्हणजे माझे विचार स्वतंत्र कशा करता मी जगल आणि दुसऱ्यालाही जगून देईल. मी माझ्या गावाकरता, माझ्या देशाकरता, माझ्या आईबापाकरता, माझ्या नातलगाकरता मी जगन. पण आजचा तरुण जगायला तयार नाही. तो आईबापाचा विचार करत नाही, गणवताचा नाही, काम नको, शेती नको. आणि आज 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 जर खऱ्या अर्थानं शेतकरी स्वतंत्र नाही, तो माल पिकवतो. माल पिकवण्याकरता निसर्ग, भांडवल आणि आज मजूर मिळत नाही. इकून तिकून माल पिकवला तर भाव नाही, भाव असला तर माल नाही. मग शेतीमालाला योग्य भाव नाही. म्हणून आजच्या दिवशी आज खऱ्या अर्थानं शेतकरी हा पारतंत्र्यात आहे. आज वयस्कर माणूस कमवतो आणि सगळी संपत्ती मुलाबाळांच्या हातात देतो आणि नंतर तोही पारतंत्र्यात आहे. मग खऱ्या अर्थानं स्वतंत्र होत नाही. म्हणून आजच्या दिवशी शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि प्रत्येक मुलांनी आपल्या कुटुंबाची, आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. तर आपला खरा स्वतंत्र दिनाचा उत्सव साजरा होईल. जय भैरवनाथ.